तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आज देखील आपल्याला राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये आपल्याला अवकाळी पावसाचा अलर्ट देखील देण्यात आलेला आहे। मित्रांनो, काल दिवसभर देखील आपल्याला राज्याच्या विविध भागांमध्ये आपल्याला काही ठिकाणी मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी गारपीट देखील आपल्याला झालेली पाहायला मिळाली। तर मित्रांनो, आज देखील राज्यातील कोणकोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता असणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अंदाज सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला काय सबस्क्राइब करत नाहीत, त्यामुळे आता चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला देखील एक लाईक नक्कीच करून घ्या। तर मित्रांनो, आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय, आज दिवसभर आपल्याला मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, लातूर, धाराशिव, तसेच पैठण, जालना, बीड, माजलगाव, शेलू, तसेच केज, कळंब, परळी, लातूर, उदगीर, औसा, देगलूर, निजामाबाद या सर्वच भागांमध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे। तसेच काही ठिकाणी तुरळक भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील आपल्याला झालेला पाहायला मिळेल। तसेच विदर्भाचा विचार केला तर विदर्भामध्ये देखील आपल्याला अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या सर्वच भागांमध्ये आपल्याला वादळी वारा सुटलेला पाहायला मिळेल। हलका ते मध्यम स्वरूपाचाच पाऊस या भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। तसेच आपल्याला पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील सोलापूर, पंढरपूर, सातारा, सांगली, अकलूज, तसेच आपल्याला वडूज, विटा, कराड, जत, सातारा, सांगली, पंढरपूर या सर्वच भागांमध्ये मित्रांनो आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तसेच आपल्याला एकदम गडद ढगाळ हवामान आपल्याला पाहायला मिळतंय। आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय मित्रांनो, आपल्याला कुर्डुवाडी, परांडा, बार्शी, वैराग, तसेच इंदापूर, बारामती, फलटण, तसेच सासवड, राहू, पुणे, तसेच आपल्याला या भागांमध्ये देखील आपल्याला खेड, जुन्नर, पुणे, खोपोली, गोरेगाव या भागांमध्ये देखील मित्रांनो आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला तुरळक भागांमध्ये झालेला पाहायला मिळेल। तसेच वादळी वारा देखील सुटलेला या भागांमध्ये पाहायला मिळतोय। तसेच रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी या कोकणपट्टीतील भागांमध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार अशा प्रकारचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। तसेच उत्तर महाराष्ट्राचा विचार केला तर उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील आपल्याला वादळी वारा सुटलेले पाहायला मिळतंय। तसेच हलका ते रिमझिम स्वरूपाचा पाऊस देखील या भागांमध्ये तुरळक भागात पाहायला मिळतोय। मित्रांनो, आपल्याला राज्यात 16 एप्रिल पासून पावसाच्या जोरामध्ये वाढ होताना पाहायला मिळतंय, त्याचा देखील संपूर्ण अंदाज सविस्तरपणे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत। त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा, तसेच व्हिडिओलाही एक लाईक नक्कीच करून घ्या। तर मित्रांनो, ही होती हवामानाबद्दल छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा, व्हिडिओला एक लाईक करा। तर धन्यवाद, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।